नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण पाण्याचा वापर न करता, खाण्याचा सोडा न वापरता फक्त एक साहित्य घालून कुरकुरीत अशी कांदा भजी बनवतोय. तर कांदा भजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी मध्यम आकाराचे 5 कांदे घेतलेले आहेत. तर आता ही कांदी आपल्याला कट करायची. त्यासाठी आपल्याला कांद्याचं दोन्ही साईडचे देठ आहेत ते काढून घ्यायचे. कांदा मधातून कापायचा आणि त्यानंतर कांद्याच्या वरची साल आहे ती आपल्याला काढून टाकायची आणि त्यानंतर कांदा आपल्याला असा उभा कट करून घ्यायचा आहे. आणि हा कांदा जितका तुम्हाला पातळ कापता येईल तितका पातळ हा कांदा कापून घ्यायचा आहे. कापून घेतल्यानंतर हा कांदा आपल्याला असा सुटसुटीत करून घ्यायचा आहे. तर सेम पद्धतीने 5ही सुद्धा कांदे मी कापून घेतले आणि छान सुटसुटीत करून घेतले आहे. तर आता कट केलेला कांदा आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला या कांद्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि हातानेच हे मीठ या कांद्याला असं चोळून चोळून लावून घ्यायचं आहे. इथे आपण या भजी बनवण्यासाठी पाण्याचा वापर करणार नाही. त्यासाठी आता मीठ लावून आपल्याला हा कांदा 15 मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचा आहे. म्हणजे मिठामुळे या कांद्याला छान पाणी सुटते. तर या ठिकाणी 15 मिनिटं झाली आहे आणि 15 मिनिटानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल की कांदा आता पूर्णपणे ओलसर झालेला आहे. मिठामुळे या कांद्याला छान असं पाणी सुटलेलं आहे. आता या कांद्यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकून घ्यायचं आहे. 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा ओबडधोबड कुटून घेतलेले जिरे टाकून घ्यायचे. पाव चमचा ओवा हाताने चोळून या कांद्यामध्ये टाकायचा. पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि कट केलेला कोथिंबीर घालायचा आहे. आता हे टाकलेले सर्व साहित्य आपल्याला कांद्याला हातानेच लावून घ्यायचे आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की कांद्यामध्ये टाकलेले सर्व साहित्य आता मिक्स करून झालेले आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण एक सिक्रेट साहित्य घालणार आहे. ते म्हणजे इथे मी 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. कॉर्नफ्लॉवरमुळे भजी छान कुरकुरीत होतात. तर कॉर्नफ्लॉवरऐवजी तुम्ही या ठिकाणी तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. पण कॉर्नफ्लॉवरमुळे अजून भजी कुरकुरीत होतात. त्यानंतर इथे मी 1 वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. आता बेसन पीठ एकदम न घालता आपल्याला या कांद्यामध्ये बसेल तेवढंच बेसन पीठ घालायचं आहे. तर बेसन पीठ टाकल्यानंतर असं छान कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकाल की अजून थोडंसं आपल्याला बेसन पीठ लागणार आहे. त्यामुळे मी परत थोडंसं बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. तर या ठिकाणी जेवढं आपल्या कांद्याला पाणी सुटलेलं आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला हे भज्याचं मिश्रण तयार करायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल की आपलं भज्याचं मिश्रण एकदम छान असं तयार झाले. अजिबात पाणी न वापरता खूप मस्त असं भज्याचं मिश्रण तयार झाले. आणि आपण 1 वाटी बेसन घेतलं होतं त्यामधील पाव वाटी बेसन शिल्लक राहिलेलं आहे. तर आता तयार झालेल्या मिश्रणाची लगेच आपल्याला भजी तळायची आहे. त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तर तयार केलेलं मिश्रण हातामध्ये घ्यायचे आणि कढईमध्ये सोडायचे. आणि या कांदा भजींचा आकार गोलसुद्धा सोडायचा नाही. म्हणजे जसं हातामध्ये मिश्रण घ्यायचे तसंच कढईमध्ये सोडायचे. म्हणजे या कांदा भजींना आकारही सुद्धा छान येतो आणि कांदा भजी छान कुरकुरीतसुद्धा तळल्या जातात. तर कढईमधल्या तेलामध्ये जेवढी भजी बसेल तेवढी भजी मी सोडून घेतलेली आहे. भजी तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला झाऱ्याने तेलामध्ये भजी मिक्स करून घ्यायची. आणि ही कांदा भजी जास्तीत जास्त मध्यम आचेवर तळायची आहे. म्हणजे मस्त कुरकुरीत ही भजी तळल्या जातात. आणि भजी तेलामध्ये तळत असताना या भज्यांची बाजू बदलत बदलत आपल्याला ही कांदा भजी दोन्ही साईडने सुद्धा छान ब्राऊन रंगाची होईपर्यंत कुरकुरीत तळून घ्यायची. तर थोड्या वेळाने तुम्ही बघू शकाल की भज्यांना छान असा ब्राऊन रंग आलेला आहे आणि भजी मस्त कुरकुरीतसुद्धा तळून झालेली आहे. तुम्ही बघू शकाल की भजी खूप मस्त दिसत आहे. भज्यांना आकारही छान आला, रंगही खूप छान आला आणि भजी मस्त कुरकुरीतसुद्धा दिसत आहे. तर तळलेली भजी झाऱ्यामध्ये काढून घ्यायची आणि तळलेली भजी मी बाजूला ठेवते आणि शिल्लक राहिलेल्या मिश्रणाची परत मी तुम्हाला भजी तळून दाखवते. तर सेम पद्धतीने भजी तेलामध्ये सोडून घेतलेली आहे. त्यानंतर भजी तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आणि सेम पद्धतीने हाय टू मीडियम फ्लेमवर ही भजी ब्राऊन रंगाची होईपर्यंत कुरकुरीत तळून घ्यायची. तर या ठिकाणी बघू शकाल की आपले दुसरेसुद्धा भजी छान तळून झालेले आहेत.
तळलेली भजी झाऱ्यामध्ये काढून घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकाल की ही भजी अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही. खूप छान अशी कुरकुरीत भजी या ठिकाणी तळून झालेली आहे. तर या ठिकाणी सर्व मिश्रणाची भजी मी तळून घेतली आहे. तळलेली भजी तुम्ही बघू शकाल की किती छान आणि कुरकुरीत अशी आपली कांदा भजी तयार झाली आहे. भजी बनवताना आपण पाण्याचा वापर केलेला नाही, खाण्याचा सोडा वापरलेला नाही, तरीसुद्धा बघू शकता मस्त कुरकुरीत भजी तयार झालेली आहे. गरमागरम कांदा भजी टोमॅटो सॉससोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत एन्जॉय करू शकता. अशी भजी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.